प्रतिनिधित्व केलं। आदिवासी मुलामुलींमध्ये उपजतच उत्तम गुण आहे, शक्ती आहे, ताकद आहे, पण त्यांना योग्य संधी मिळण्याची आवश्यकता आहे। या ठिकाणी मला सांगताना आनंद होतोय की विशेषतः या ज्या योजना आहेत, या योजनांच्या मार्फत देखील शिक्षणाच्या बरोबर आर्थिक विकासाचं देखील मॉडेल महाराष्ट्र सरकारने आणि भारत सरकारने स्वीकारलेलं आहे। जल, जमीन, जंगल आणि जानवर या चारही क्षेत्रामध्ये विकासाला नवीन दिशा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे। भगवान बिरसा मुंडा हे आदिवासी अस्मितेचे, अभिमानाचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहेत। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारताच्या स्वातंत्र्य युद्धामध्ये देखील त्यांचं मोठं योगदान होतं। विशेषतः झारखंडमधल्या आदिवासींच्या उन्नतीकरता त्यांनी जे कार्य केलं, बलिदान केलं, ते आपल्या सगळ्यांना तो इतिहास माहिती आहे। आणि म्हणून अशा एका वीर पुरुषाचं अभिवादन करून, भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन करून जनजाती गौरव वर्षामध्ये या समाजाचा आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक विकास करण्याचा संकल्प शासनाने केलेला आहे। आपण सगळ्यांनी मिळून या प्रयत्नांना जर गती दिली तर आजचं वर्तमान चित्र जे आहे ते बदलल्याशिवाय राहणार नाही, असा मला विश्वास आहे। मी भगवान बिरसा मुंडा यांना हात जोडून अभिवादन करतो आणि त्याचप्रमाणे जनजाती गौरव वर्ष आणि आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाकरता आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि लवकरच आपण आपल्या विकासाची गती वाढवून समाजाच्या बरोबरीने या समाजाचा सर्वांगीण विकास करण्याकरता संकल्प करू, असा संकल्प करून आपण या कार्यक्रमातून जाऊया अशी विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देऊन माझं बोलणं संपवतो। धन्यवाद, नमस्कार। धन्यवाद सर। यानंतर मी माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस मुख्य